अजब रमा राघवची जोडी। होतोय मला ते सगळं ऐकायचं, मी फोन ठेवते, बाय। आता काय झालं? काय झालंय काय झालंय? तिथले सगळे स्फोट माझ्यामुळे होतात ना, मग त्याचा आवाज ऐकवणार नाहीयेस मला? हे बघ, ते स्फोट बघता येत नसले म्हणून काय झालं, त्याचा आवाज ऐकायला तो मला खूप आवडेल। ऐकव ना, मलाही जरा माझे कान तृप्त करू देत। ठीक आहे, तुम्ही थांबा, मी बघते काहीतरी। आबा, आपण रमा, मी तुझ्याकडून उत्तराची वाट बघतोय। गुरुजी, गुरुजी मला माफ करा गुरुजी। अरे काय करताय? नाही नाही, मला हवं तर मी माझ्या थोबाडीत मारून घेतो। खरंच माफ करा, माफ करा, मोठी चुकी झाली माझ्याकडून गुरुजी, मोठी चुकी झाली। ओ गॉड, हा तर तोच चोर आहे ज्याने देवीचे दागिने चोरले होते। हेच तर याला पकडलं होतं। याच्या फोनमुळेच मला समजलं होतं की यात ममा सामील आहे। आता हाही ममाचंच नाव घेणार। हे सगळं काय घडतंय? नाही बघा, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही। अहो, तुमच्या घरात मागे देवीच्या दागिन्यांची जी चोरी झाली होती ना, ती मीच केली होती ती। काय? ऐकून घ्या माझं। अहो खरंच सोडा मला, मला पैशांची गरज होती म्हणून मी चोरी केली। पण आता देवीचा पण कोप झालाय माझ्यावर। माझ्या घरावर एका मागणं एक एक नवे नवे संकट येत आहेत। तुम्ही खरंच मला माफ केलं ना तर देवी आई पण मला माफ करेल। तुझी लायकी नाहीये। देवी आईचे दागिने चोरतोस ना? अरे नरकात चढशील, नरकात चढशील तू। अरे त्याला काय म्हणायचंय ते आधी ऐकून तरी घे। इकडे ये, गजानन गुरुजींसमोर सांग, सांग खरं काय आहे ते सांग। गुरुजी, गुरुजी माफ करा गुरुजी, तुमच्या खरंच पाया पडतो, चुकलं माझं। अहो तुम्हाला काही सांगू, अहो हे सगळं मी माझ्या स्वतःच्या मनाने नाही केलं। अहो मला पैशांची खरंच खूप नड होती हो, आणि मला भरीला पाडलं गेलं, आणि या सगळ्याचा त्यांनी फायदा घेतला। कोणी सांग ना, कोणी फायदा घेतला? कोणी सांगितलं? सांग, कोणी सांगितलं? सांगतो। लावण्य परांजपे मॅडम। रमा, रमा हा सगळा काय प्रकार आहे? मगाशी त्या माणसांनी तुझ्या आईचं नाव घेतलं, हा चोर सुद्धा तेच म्हणतोय। आई, म्हणजे मला नाही वाटत की हे सगळं रमाच्या आईने केलं असेल। आपण त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांना हे सगळं सांगायला हवं। कदाचित त्यांना अडकवण्यासाठी मुद्दामून कोणीतरी हे सगळं करतंय। अहो आई, मुद्दामून कोणी का करेल? त्या चोरालाही माहिती आपण त्याला पकडून पोलिसाच्या ताब्यात देऊ शकतो, पण देवीच्या कोपाच्या भीतीपोटी त्यांनी सगळं हे कबूल केलंय। तो का खोटं बोलेल? असह्य, असह्य, मला ना हे सगळंच असह्य होत आहे, असह्य। रमा, तुला याच्याबद्दल काय माहिती आहे? रमा, याच प्रश्नाचं तू अजून मला उत्तर दिलेलं नाहीयेस। मला आजींना आणि आबांना आता सांगायलाच की मला हे सगळं कळलं होतं। चल चल चल, चालली